चला, फायनली आज घरात एक सेटअप चांगला झाला. पहिले तर पटापट जेवण करून घेते, त्याच्यानंतर बाकीची कामं करूया. आज पहिल्यांदा म्हणजे या वर्षीचे सीझनचे आंबे आलेले आहेत. म्हणजेच काय हापूस आंबे नाहीयेत, पण नॉर्मल आंबे आहेत. पण आलेत तसंही. जेवण वगैरे करून झालं आणि त्यानंतर म्हटलं जरा गॅस आणि किचन प्लॅटफॉर्म क्लीन करून घेऊया. पण इतकी सारी घाण साफ करायची तरी कशी? त्याचसाठी मी Amazonवरून मागवलंय क्लीनेसचं किचन क्लीनर. आता हे फक्त आहे ना आपल्याला गॅसवरती स्प्रे करायचं आहे. म्हणजे गॅसच्या शेगड्या असतील किंवा गॅसचा मिडल पार्ट असेल त्याच्यावरती. नॉर्मल काथे असेल किंवा जे काही असेल आपल्या घरी भांडी घासायचं वगैरे त्याच्याने आपण क्लीन करू शकतो आणि रिझल्ट तुम्ही बघू शकता. आता गॅस खराब होतोच त्याप्रमाणे किचन प्लॅटफॉर्म सुद्धा खराब होतो. तेलाचे, पिठाचे असे चिकट डाग पडलेले असतात. त्याच्यामुळे इथे सुद्धा फक्त स्प्रे करायचे आहे आणि त्याच्यानंतर हलक्या हाताने रब करायचे आणि नंतर पाणी ओतून टाकायचे. रिझल्ट तुम्ही बघू शकता. एकदम स्वच्छ, नीट आणि क्लीन झालेले. काही घासायची गरज नाही. नेहमी कसं आपण कात्या वगैरे घेऊन सुद्धा घासत असतो, पण इकडे एकदम चकाचक. आता किचनमध्ये माझे हे सगळे पराक्रम बघून मम्मी पण चॅट पडली. मम्मी बोलली, "मला पण बघू दे, ही काय एवढी स्वच्छता मोहीम राबवते." पण मम्मीला म्हटलं, की "टेन्शन नॉट. मला जास्त मेहनत करायची गरज बिलकुलही नाही." गॅस एकदम आरामात घासून झाला. त्याच्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि रिझल्ट इज हिअर मित्रांनो. अगदी चकाकलाय. अजिबात काही राहिलेलं नाही. किचनमध्ये सुद्धा काम करत असताना फ्रिज अनेक वेळा उघड-बंद आपण करत असतो. त्याच्यामुळे तिथे सुद्धा तेल मसाल्यांचे चिकट तेलकट डाग होतात. त्याच्यामुळे फक्त स्प्रे करायचे आणि हलक्या हाताने कापडाने पुसून घ्यायचे. डाग गायब. आता किचन क्लीनर म्हटल्यावरती याचा उपयोग आपण अनेक ठिकाणी करू शकतो. म्हणून म्हटलं, की जरा मिक्सर पण जरा चकाकून घेऊया. कारण बरेच दिवसापासून हा मिक्सरला मी हात नव्हता लावला. तर काळपटपणा याचा गायब होतोय की नाही ते सुद्धा बघून घेऊया. आणि ह्याचं पण तसंच होतंय. म्हणजे खरं सांगायला गेलं ना, क्लीनेसचं किचन क्लीनर खूप जास्त युजफुल आहे. तुम्हाला पण तुमचा किचन असा स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवायचं असेल, तर या प्रॉडक्टसाठी कमेंटमध्ये लिंक म्हणून टाइप करा. त्याच्यानंतर रेशन भरलं होतं काल, तेच आज आलेलं आहे. तर ते सगळ्यांना लिस्ट वगैरे चेक करून मग आपण नवीन डबे होते ना, त्याच्यामध्ये सगळं फुल पेटी पॅक करून ठेवूया. आता हे नवीन डबे ना इतक्या टायमानंतर का उघडते? कारण आहे ना, आधीचे डबे होते ना, त्याच्यामध्ये ऑलरेडी सामान भरलेलं होतं. म्हणजेच काय रेशन. म्हणूनच रेशन पण संपत आलं आणि नवीन डबे पण होते. त्याच्यात सगळे ट्रान्सफर करून टाकलं आणि जुनी डबी म्हणजे भांडी काढून टाकली. कधी-कधी काय होतं ना, की तुमची ढीगभर कामं होतात, पण त्यातल्या त्यात 1-2 कामं तुमची चुकून राहून जातातच. त्याचप्रमाणे मशीनसाठी एक स्विच लावायचा होता आणि बाकी सगळ्या फळ्या वगैरे लावायच्या होत्या. आता हे सगळे डबे ना इथे पूर्णपणे सेट करून ठेवूया या प्रकारे. चला, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर ऑल. बाय.